हे गाव नाही आहे, हे आहे मुक्कामाचं ठिकाण. नाशिक ते मुंबई जो लॉंग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली निघालेला आहे, त्याचा पहिला मुक्काम या ओसाड रानावर पडलेला आहे. आणि या ओसाड रानावर एक प्रकारे लोकांनी जी वस्ती टाकली आहे मुक्कामाची, त्यामुळे गाव असल्यासारखं चित्र आपल्याला तयार झालेलं दिसतंय. ओसाड रानावर शेतकऱ्यांचं वसलेलं गाव आपण जर जवळ जाऊन पाहिलं तर अगदी गजबजलेलं दिसतंय. आपल्या जमिनीच्या हक्कांसाठी, पाण्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी नाशिकवरून मुंबईला निघालेल्या या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण पाहत आहोत. ही जत्रा नाही, ही आहेत लाँग मार्चच्या आतील दृश्ये. जे शेतकरी रक्ताचे पाय घेऊन मुंबईच्या दिशेनं जात आहेत. निवडणुकांमध्ये आपण 500,000 रुपयाला विकणारी माणसं पाहत असतो, परंतु स्वतःच्या भाकरी बांधून वरण भात चटणी भाकर खाऊन उन्हातानामध्ये या थंडीच्या दिवसामध्ये मुंबईची वाट धरलेल्या या आंदोलकांकडे पाहिलं तर लोकशाही वाचण्याची आशा पल्लवित होते. आदिवासी भागातील हजारो लोकांना ज्या लालबावट्याने वनजमिनींचा ताबा मिळवून दिला आणि त्यांचं जीवन सुकर केलं आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना देखील चांगल्या पद्धतीनं जीवन जगता यावं, याच्यासाठी आशेनं लालबावट्याकडं हे लोक पाहत असतात. आणि त्याच जिद्दीनं आणि त्याच निष्ठेनं लालबावटे हातामध्ये घेऊन हे आंदोलक वनजमिनीचे पट्टे आपल्या नावावरती व्हावेत म्हणून हे गाव एका ओसाड टेकडीवरती त्यांनी वसवलेलं आहे, केवळ एका रात्रीसाठी. उद्याची पहाट पुन्हा एकदा पावलं पडतील ती मुंबईच्या दिशेनं. निष्ठा हरवत चाललेल्या जमान्यात इतक्या अढळ निष्ठेने लालबावट्यासोबत चालणाऱ्या या माणसांकडे पाहिलं तर निष्ठा अजूनही जिवंत आहे हे यातून दिसतं. लोकांचे प्रश्न किती जटिल आहेत आणि ते प्रश्न आम्ही या लालबावट्याच्या सोबत राहून लढत राहून ते सोडवू शकतो, हा निर्धार ज्या आंदोलकांनी केला आहे, खरंच त्यांना सलाम आहे. हजारो लोक अनेक किलोमीटर चालत जातात, रात्री अपरात्री थंडीचाही विचार न करता. ज्या विश्वासानं ते चालत राहतात, हा आत्मविश्वास येतो कुठून? तो येतो विचार, त्याग, बलिदानाच्या वृत्तीतून, लालबावट्याच्या संस्कारातून. सरकारला जाग येईल आणि आंदोलकांचे प्रश्न मार्गी लागतील ही अपेक्षा आपण ठेवायला काही हरकत नाही. कारण की ज्या जिद्दीनं ते झुंज देतात, ती झुंज त्यांच्या पदरामध्ये यश नक्कीच पडल्याशिवाय राहणार नाही. कारण की यश कोणी उसनं देत नसतं, तर ते यश लढून मिळावं लागतं. या पद्धतीनं हे लोक लढतात. तो धडा आहे येणाऱ्या आपल्या अनेक पिढ्यांना नक्कीच ऊर्जा देत राहील.